तुझी माझी यारी भाग 59. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. मागील भागात आभा म्हणाली, तुलाही तेच पाहिजे होते ना गिफ्टमध्ये? मी तुझा गिफ्ट दिलाय तर सांग मला, मी आहे की नाही एक चांगली म्युझिशियन आणि एक परफेक्ट सिंगर? ऋषी तिच्या होमध्ये हो मिळवतो आणि तिच्या डोक्यावर किस करतो. काही वेळाने ते दोघे रोहन, ऋतिक आणि सावीजवळ येतात, जिथं आर3च्या फेअरवेल पार्टीचा सेलिब्रेशन होता. तर आतापासून पुढे सर्वजण पार्टी एन्जॉय करत होते. ऋतिक सावीजवळ जात होता, पण सावीची नजर तिथं ठेवलेल्या प्रत्येक खाण्याच्या वस्तूवर आणि ड्रिंकवर होती. ती ऋतिकला इग्नोर करत होती. रोहन आभाजवळ येतो आणि तिला डान्ससाठी विचारतो. ती ऋषीसोबत उभी होती, तरीही ती रोहनसोबत डान्स करायला जाते. ऋषीला थोडी जलन होत होती. रोहनलाही ते समजते. तो स्माईल करत बोलतो, डोंट वरी ऋषी, आभा माझी फक्त फ्रेंड आहे. ऋषी काहीच बोलत नाही, जसं की त्याला आत्ताही रोहनपासून प्रॉब्लेम आहे. आभा म्हणाली, तू का ऋषीला इतकं काही बोलत आहेस? चल डान्स करूया. मग दोघंही डान्स करतात. रोहन आभासोबत डान्स करताना खूप खुश होत होता. तो आभाला विचारतो की ती ऋषीला खूप जास्त प्रेम करते ना? आभा फक्त हो म्हणते. मग रोहन म्हणतो, तू आधी मला इतकंच प्रेम करायची? आभा त्याचे ऐकून थोडी हैराण होते. ती म्हणते, सॉरी रोहन, मला माहिती आहे तू माझ्यावर नाराज आहेस, पण मी ऋषीलाच प्रेम करते. तो जसा असेल तसा तो मला आवडतो. रोहन म्हणाला, आभा तू तर सिरियस झाली. अरे मी तर तुझ्यावर फक्त ट्राय करत होतो की माझा थोडा चान्स आहे की नाही, पण वाटतंय की काही चान्स नाही. चल सोडते, मी तुझी खेचत होतो. मग आभा स्माईल करते. तिला आठवते की रोहन त्या दिवशी खूप परेशान होता. ती त्याला विचारते की त्या दिवशी तू का डिस्टर्ब होता, काही प्रॉब्लेम आहे का? रोहनचे एक्सप्रेशन बदलतात. आभाच्या बोलण्यानंतर आबालाही ते दिसते. इकडे ऋषी विचार करत होता की रोहनला आभासोबत डान्स करायला मला काहीच फरक पडणार नाही, पण त्याला खूप जलन होत होती. मग तो सरळ त्या दोघांच्या जवळ जातो आणि आभाला रोहनपासून वेगळा करत बोलतो, आभा फक्त माझ्याच सोबत डान्स करेल. रोहन तू आता कधीच आभासोबत डान्स करणार नाही. आभा तर हैराण होती की ऋषीला माझ्या रोहन सोबत डान्स करायलाही प्रॉब्लेम होत आहे. आभा विचार करते की ऋषीला माहिती आहे की मी आधी रोहनला लाईक करत होती. कदाचित ह्याच गोष्टीवरून ऋषी माझ्यासाठी पॉझिटिव्ह आहे. ती स्माईल करते. मग ऋषी आभाला डान्स करायला नेतो. सावी इकडे तिकडे फिरत होती. मग ती रोहनजवळ येऊन उभी होते. ती त्याला बोलते, रोहन एक बोलू? मला ना आधी तू आभासोबत परफेक्ट वाटायचा, पण आता मला ऋषी जास्त परफेक्ट वाटतो. रोहन तिच्या डोक्यावर टपली मारत बोलतो, अच्छा, तर तू आपल्या भावाची साईड घेत आहेस? असं म्हणून तो हसतो. ऋतिकची नजर त्याच वेळी त्या दोघांवर जाते. त्याला ते बघून चांगलं वाटत नव्हतं की सावी आणि रोहन हसून हसून काय बोलत आहेत. तो स्वतःशीच बोलतो, हा रोहन केव्हापासून मुलींसोबत असा हसून बोलायला लागलाय आणि सावीसोबत हा काय बोलत आहे? सावी याला पसंत तर करत नाही ना? सावीने तर आज याला कॉम्प्लिमेंटही दिला होता. नाही, मी असा होऊ देणार नाही. मग तो सावी आणि रोहनच्या मध्ये येऊन उभा होतो आणि रोहनला घुरतो. रोहन म्हणतो, पागल झालाय का तू? असं का बघतोस मला? बाजूला हो मधातून. सावी म्हणाली, आज हा विचित्रच का वागत आहे? काय झालं? ऋतिक चिडत बोलतो, काही नाही झालं मला. ते आज माझ्या ह्या कॉलेजमधील लास्ट दिवस आहे. बस मला ते विचार करून थोडा वाईट वाटत आहे. सावी म्हणाली, तू तर ह्याच कॉलेजमध्ये राहणार ना, तर तुझा लास्ट दिवस कसा? तू तर ह्या कॉलेजचा चेअरमॅन बनणार आहेस. ऋतिक म्हणतो, ते मला म्हणायचे आहे की एका स्टुडंटसाठी लास्ट दिवस आहे ना. सावी म्हणाली, ग्रॅज्युएट झाल्यानंतर तू ह्याच कॉलेजमध्ये राहणार आहेस. ऋतिक म्हणाला, का तू खुश नाहीस? सावी चूप असते. तेवढ्यात तिथं काही मुली येऊन रोहनला आपल्यासोबत डान्स करायला नेतात.
ऋतिक ही सावीला डान्ससाठी विचारतो. सावी म्हणाली, चल आज तुझ्या फेअरवेल आहे तर एक डान्स बनतोच तुझ्यासोबत. ऋतिक खुश होतो. सर्वजण डान्स करत असतात. आभा आणि ऋषी एकमेकांत ठरवून गेले होते. ज्या बाजूला रोहन, आभा आणि ऋषी होते तिथंच दूर असलेला एक व्यक्ती त्यांच्याकडे गोळी मारतो आणि पडतो. ती गोळी रोहनला लागणारच होती, पण तो डान्स करताना बाजूला होतो. तर ती गोळी रोहनच्या बाजूने जाऊन भिंतीवर लागते. सर्वजण गोळीच्या आवाजाने घाबरतात की हे काय झाले. ऋषी आणि आभा ही गोळीच्या आवाजाने होशमध्ये येतात. सावी ही बघते की जिथं रोहन होता त्याला गोळी लागणार होती. रोहन ही शॉकमध्ये होता. ऋषी त्याच्याजवळ येऊन बघतो की रोहनला काही झालं तर नाही. सर्व स्टुडंट टेन्शनमध्ये असतात. ऋषी रोहनला म्हणतो, तू ठीक आहेस रोहन? आभा, सावी आणि ऋतिक ही थोडे परेशान झाले होते. मिहिर, जो की फेअरवेल पार्टीला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कॅप्चर करत होता, तोही अचानक गोळीच्या आवाजाने घाबरतो. रोहन त्यांच्या घाबरट चेहऱ्यांना पाहून म्हणतो, मी ठीक आहे, काहीच नाही झालं मला. ऋतिक म्हणतो, ऋषी, असं पहिली वेळ आपल्यासोबत झालं आहे, पण हे कोण करू शकतो? ऋषी ऋतिकचे बोलणे ऐकून बोलतो, पार्टी इज ओव्हर. मग सर्व स्टुडंट ऋषीच्या म्हणल्याने फेअरवेल पार्टीतून निघून जातात. ऋषी ऋतिकला, आभा आणि सावीला घरी सोडायला सांगतो. मग ऋषी रोहनला म्हणतो, तुला कोणावर संशय आहे का रोहन? रोहन म्हणतो, नाही, मला कोणावरच संशय नाही. ऋषी कोणाला तरी फोन लावतो आणि त्याला म्हणतो, तू काय करत आहेस? माहिती कर की ह्यामागे कोण आहे. कोण इथं येऊन पार्टीमध्ये गोळ्या मारतोय. इकडे दुबईमध्ये तो व्यक्ती आरामात सोफ्यावर बसून आपल्या मुलाची फोटो पाहून खूप खुश होत होता. तो त्या फोटोकडे बघून पाहत बोलतो, मी तुला खूप मिस करतोय. तेवढ्यात शर्मा त्या व्यक्तीजवळ पटपट येतो आणि बोलतो, सर, तो इंडियामध्ये आहे. कोणी तुमच्या मुलाला गोळी मारण्याचा प्रयत्न केला, पण तो वाचला. तो व्यक्ती हे ऐकून टेन्शनमध्ये येतो आणि त्याला राग येतो. तो आधी विचारतो की त्याला काही झालं तर नाही. शर्मा म्हणतो, नाही, तो बिलकुल ठीक आहे. तो व्यक्ती म्हणतो, मी त्याला सोडणार नाही ज्याने माझ्या मुलासोबत हे केले. कदम निवासमध्ये आभाजी की ऋषीच्या घरी राहायला आली होती. ती आपल्या पप्पांशी फोनवर बोलत होती. पप्पा, तुम्ही माझ्यासोबत असंच करता? तुम्ही माझ्यासोबत आणखी काही दिवस राहू शकत होते ना? मला तुमची खूप आठवण येईल. आय रिअली मिस यू. ते दोघे असंच काही वेळ बोलतात. ऋतिक सावीच्या मागे फिरत होता, ज्यावरून सावी खूप इरिटेट होत होती. ऋतिक म्हणतो, तू सांगितली नाही की मी आज कसा दिसतोय? सावी त्याला रागाने बोलते, तू वेडा झाला की काय? हे काय तू केव्हाचा एकच विचारतोस? हे बघ ऋतिक, मला काहीच इंटरेस्ट नाही की तू कसा दिसतोस. आय डोंट केअर. आणि हो, आता तू परत मला परेशान केलंस तर मी विसरेन की तू ऋषीचा मित्र आहेस. असं म्हणून सावी आपल्या रूममध्ये जाते. ऋतिकला थोडं वाईट वाटत होते, पण काय करेल, तो मजबूर होता. स्वतःच्या मनाला समजावू शकत नव्हता. ऋतिक तिच्या बोलण्याला मनाला लावत नाही. तो स्माईल करत बोलतो, मला तुझ्या बोलण्याचा अजिबात वाईट वाटला नाही. तू मला रागातही खूपच क्यूट दिसतोस. तो दिवस लवकरच येईल जेव्हा तू स्वतः माझ्याजवळ येऊन म्हणशील की मी काय आहे तुझ्या लाईफमध्ये. असं म्हणून स्माईल करत तो तिथून जातो. रोहन आपल्या घरी होता. तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता. ओके फाईन, तुम्ही जसं म्हणाल मी एक वेळ त्या मुलीशी बोलायला तयार आहे. असं म्हणून तो कॉल कट करतो. मग रोहन आज जे काही झालं कॉलेजमध्ये त्याबद्दल विचार करतो आणि स्वतःशीच बोलतो, मला तर काहीच समजत नाही की मला जे पाहिजे ते मला का मिळत नाही. आधी माझी फॅमिली, नंतर माझा प्रेम आणि आता मला आपल्या लाईफमध्ये मी जे चाहत आहे तेही मला मिळू शकत नाही. कदम निवासमध्ये ऋषी घरी यायचाच होता. आभा त्याची वाट बघत हॉलमध्ये बसली होती आणि दाराकडे पाहत होती. ती मनातच बोलते, मी इथं नव्हती तेव्हा हा असाच बाहेर राहायचा का? आत्तापर्यंत नाही आला. तेवढ्यात ऋषी घरात येताना तिला दिसते.
ती त्याला बघून खुश होते, पण ती आपली खुशी त्याला दाखवत नाही. ऋषी तिला असं बघतो. तो तिला बघून स्माईल करत तिच्या जवळ येतो आणि तिच्यासमोर बसतो. तो तिचे दोन्ही गाल ओढतो. आता काय झालं माझ्या स्वीट हार्टला? आभाचे गाल ओढल्याने दुखत होते. तिच्या तोंडून आवाज निघते, आ. ती त्याचे हात बाजूला करून बोलते, हे काय करतोस तू ऋषी? दुखतंय मला. वेळ किती झाली? तू आत्तापर्यंत कुठं होतास? ऋषी आपली वाच बघत कॅज्युअल होत बोलतो, नाऊ 11:30 आणि आभाला बघतो. आभा आपले आयब्रो उचलून त्याला पाहत होती. ऋषीला समजून येते की त्याच्या घरी लेट आल्याने आभा नाराज आहे. तो एकदम आभाला उचलून घेतो. आभा त्याच्या असं केल्याने शॉक होती. हे काय करतोस? मला असं अचानक का उचललंस? ऋषी खाली उतरव मला. पण ऋषी तर ऋषी आहे. तो तिचे ऐकत नाही. तो आभाच्या बोलण्याकडे इग्नोर करतो आणि तिला रूममध्ये नेतो. आभा आत्ताही ओरडत होती, ऋषी मी म्हटलं ना मला खाली उतरव. ती बघते की ऋषीने तिला तिच्याच रूममध्ये आणलंय. आभा जेव्हा कदम निवासमध्ये आली होती तर तेव्हा ती ह्या रूममध्ये आलीच नव्हती. ती केव्हाची सावीच्याच रूममध्ये होती, तिच्यासोबत बोलत होती. तिला वेळच मिळाली नाही. तिने नोकराला फक्त तिचं सामान नेऊन ठेवायला सांगितले होते रूममध्ये. पण जेव्हा ती त्या रूमला बघते ती अचंबित होते. ऋषी तिला खाली उतरवतो आणि म्हणतो, तर आभा पवार, कसा वाटला तुला हा रूम? आभा त्या रूमला सर्वत्र बघते. जिथं तिथं आभाचे क्यूट फोटोज लावलेले होते आणि तिचे आवडते काही टेडी आणि LED लाईटने तिचा रूम डेकोरेट केला होता. तिला खूप रोमॅन्टिक वाटत होते. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.